आई म्हणून आपण एक सगळ्यात मोठी चूक करतो, कोणती माहिती आहे? आणि ही चूक ॲक्च्युली अनअवॉइडेबल आहे आणि दुरुस्त करणंही तितकंच कठीण आहे. पण एकदा जर का ती दुरुस्त झाली, तिच्यावरती आपण काम केलं, तर आपल्या मुलांसोबतच नाही तर आपली इतर नातीही बदलू शकतात, चांगली होऊ शकतात. ते जर समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रत्येक पालकाला असं वाटत असतं की माझ्याच मुलामध्ये प्रॉब्लेम आहे, माझंच मूल चुकीचं आहे. पण आपण पालक म्हणूनही सतत चुका करत असतो, तुम्ही अग्री कराल. आणि त्यातलीच एक मोठी मिस्टेक, अशी मिस्टेक जी ॲक्च्युली दुरुस्त करता येत नाही, फार कठीण आहे, पण जर आपण ठरवलं तर त्याच्यावर आपण काम करू शकतो आणि आपल्याला हवे ते बदल घडवू शकतो. अगदी आपल्या मुलांसोबतच नाही तर आपल्या कुटुंबासोबतही आपण चांगलं नातं बनवू शकतो. जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मुलं जेव्हा एखादी चूक करतात, आपलं ऐकत नाही, तेव्हा आपण त्यांना ओरडतो, त्यांच्यावर रागावतो, त्यांना घालून पाडून बोलतो, कधी कधी तर त्यांच्यावर हातही उचलतो. आणि हीच आहे ती सगळ्यात मोठी चूक, आणि ती म्हणजे पटकन रिॲक्ट होतो, रिस्पॉन्ड करत नाही. आणि हे फक्त मुलांसोबतच होत नाही तर आपल्या रोजच्या आयुष्यातही होत असतं. समजा आपला नवरा काहीतरी बोलला तर पटकन आपण रिॲक्ट करतो. तुम्ही नेहमी असंच करता, तुमचं लक्षच नसतं. कधी सासूबाईंनी आपल्याला काहीतरी बोललं की आपण लगेच मनावर घेतो की हा मलाच का असं बोलतात. ऑफिसमध्ये कोणतरी काहीतरी बोललं की आपण लगेच डिफेन्सिव्ह होतो. आपल्या मेडने जरा एक दिवस यायला उशीर केला की आपण पटकन रिॲक्ट होतो. आपण नेहमी घाईमध्ये असतो, फ्रस्ट्रेटेड झालेले असतो, इरिटेट झालेले असतो आणि त्याच्यामधूनच रिॲक्शन बाहेर येतं. आणि रिॲक्ट होणं खरं तर इझी आहे, पण रिस्पॉन्ड करणं कठीण आहे. आणि मग थोड्या वेळाने आपणच बोलतो की मी असं का बोलले. किती जण तुम्ही हे फील करता? मीही सेम असंच फील करते. जेव्हा पण मी रिॲक्ट होते, थोड्या वेळाने मला असं वाटतं की मी का बोलले, नाही बोलायला पाहिजे होतं. पण बऱ्याचदा आपण हे नोटीस करत नाही. जेव्हा आपण रिॲक्ट होतो तेव्हा समोरच्या माणसाला तर आपण दुखावतोच, पण त्याआधी आपण स्वतःला जास्त त्रास देत असतो. आपल्या शरीराला, आपल्या मनाला, आपल्या ब्रेनला आपण सगळ्यात जास्त त्रास देत असतो. तर आता आपल्याला रिस्पॉन्स द्यायला शिकायचंय. कारण प्रतिक्रिया देणं सोपं आहे, पण प्रतिसाद देणं जरी कठीण असलं तरी आपण जाणीवपूर्वक ते करू शकतो. रिस्पॉन्ड म्हणजे काय? पॉज घेऊन शांत होणं. आणि तेच आपल्या मेंदूला कठीण वाटतं, कारण इतक्या वर्षांची सवय झालेली असते. राग आला, रिॲक्ट व्हायचं. कोणतरी काहीतरी बोललं, रिॲक्ट व्हायचं. आपल्या मनासारखं नाही झालं तर रिॲक्ट व्हायचं. तेव्हा आपल्याला आता जाणीवपूर्वक प्रयत्न करायचे आहेत आणि ही सवय घालवायची आहे. आणि आपल्याला प्रतिक्रिया न देता प्रतिसाद द्यायला शिकायचं आहे. कारण जेव्हा आपण शांत होतो तेव्हा आपले शब्द समोरच्या माणसाकडे पोचतात. आपण जास्त कनेक्टेड फील करतो. मी तुम्हाला एक सिंपल फॉर्म्युला देते जो मीही वापरते आणि मला त्याचा खूप फायदा झाला. त्या फॉर्म्युलाचं नाव आहे PTR. P म्हणजे पॉज, T म्हणजे थिंक, R म्हणजे रिस्पॉन्ड. पॉज, जेव्हा तुम्हाला अति राग येतो तेव्हा पहिलं म्हणजे पॉज, थांबा, 10 सेकंदाचा पॉज घ्या. T म्हणजे थिंक, स्वतःला प्रश्न विचारा की मी आता इमोशन्स मधून बोलते की मी समजून घेऊन बोलते. आणि तिसरं रिस्पॉन्ड म्हणजे काय? त्या क्षणी जर तुम्हाला खूप राग आला असेल तर तुम्ही एकच वाक्य समोरच्याला बोला की मला आत्ता बोलायचं नाहीये, किंवा तिथून सरळ निघून जा, दुसरीकडे कुठेतरी निघून जा, पण त्यावेळी काहीही बोलू नका. पण जेव्हा तुम्ही शांत होऊन येता तेव्हा तुम्ही अलगदपणे आपोआप शांतपणे आन्सर देता. तुमचा मेंदू जेव्हा शांत असतो तेव्हा समजुतीने विचार करायला लागतो, जाणीवपूर्वक विचार करायला लागतो आणि आपले निर्णय घेण्याची क्षमता वाढते. हा पॉज जरी छोटा असला तरी त्याचा इम्पॅक्ट खूप पॉवरफुल आणि मोठा आहे. पहिलं, आपलं रिलेशनशिप बिघडवण्यापासून वाचवतो. दुसरं, आपल्या मुलांसोबतचं आपलं बॉन्डिंग सुधारतं. तिसरं, आपली स्ट्रेस लेवल कमी करतं. आणि चौथं, सगळ्यात जास्त महत्त्वाचं, आपल्या हेल्थवरती खूप पॉझिटिव्ह इफेक्ट करतं. आता तुम्हालाच ठरवायचं आहे की तुम्हाला रिॲक्ट व्हायचं आहे की रिस्पॉन्ड करायचं आहे. कारण जेव्हा आपण रिॲक्ट होतो तेव्हा आपलं पहिलं शरीर रिॲक्ट होतं. आपण आपल्या शरीराला आणि मनाला दोघांनाही त्रास देतो. पण जेव्हा आपण रिस्पॉन्ड करतो तेव्हा सगळंच शांत राहतं. आपलं शरीर आणि मन दोघंही शांत राहतात आणि समोरच्या व्यक्तीचं मनही आपण जपतो. आता तुमच्यापैकी बरीच जण म्हणत असतील की हे बोलायला सोपं आहे पण करणं कठीण आहे. येस, हे करणं कठीण आहे, पण सातत्याचे प्रयत्न तुमच्यामध्ये नक्कीच ते बदल घडवून आणतील. कारण जर मी करू शकते तर तुम्हीही करू शकतात. मी सुद्धा 2 मुलींची आई आहे. जर मी करू शकते तर तुम्हीही करू शकता. कारण रिस्पॉन्ड केल्याने जर इतके फायदे होऊ शकतात तर रिॲक्ट का करायचं हा प्रश्न स्वतःला विचारा.
हा एक छोटासा बदल नुसतं पॅरेंटिंगमध्ये नाही, मुलांसोबतच नाही, तर तुमची इतरही नात्यांमध्ये बदल घडवून आणून देऊ शकतो. आणि तुम्हाला आता ठरवायचंय की तुम्हाला अजूनही रिॲक्ट करायचंय की जाणीवपूर्वक रिस्पॉन्ड करायला शिकायचंय. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर सेव्ह करा आणि इतर पॅरेंट्सबरोबर शेअर करा आणि अशाच पॅरेंटिंग टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.